हा सॉरी, आम्ही पण काय करू शकत नाही साहेब. आमचे हात पण बांधलेलेच हो. आम्ही फक्त एकच करू शकतो. हवालदार, हा या साहेबासाठी जरा चहा पाणी बिस्किट, मॅडमसाठी कॉफी. नाही क्या खिलाते वो जल्दी लाते. ओ सावंत साहेब आम्हाला काही नको आहे आता. मला फक्त त्या दगडू काशाबा परबला भेटायचंय हो. मला सुद्धा त्याला भेटायचं आहे. म्हणजे म्हणजे मी त्याला काल बोलविलं होतं इथं, पण कुठल्या तरी कामानिमित्ताने तो दगडू ह्या गावाच्या बाहेर गेला असं कळलं. काय? मोठा बिझनेस आहे त्यांचा. मी सुद्धा अजून बघितलेलं नाहीये त्यांना. कसं शक्य आहे? मग कंप्लेंट कोणी केली? त्यांच्या वकिलानं. इथलं सगळं त्यांचा वकीलच बघतो ना. बरं, मग एक काम करा, त्या वकिलांचा फोन नंबर किंवा पत्ता मला द्या. मला त्यांना भेटायचं आहे. हे बघा, 2-3 दिवसात हे सगळं प्रकरण मिटलं नाही तर माझी नोकरी जाईल. रडतात का? रडू नका. घ्या पाणी. मला नको, तुम्ही घ्या. थँक्यू. बोला. माझ्याकडे सुद्धा त्यांचा पत्ता फोन नंबर काही नाही हो. बरं, मग आता ह्या सिच्युएशन मध्ये आपण काय करू शकतो? काय करू शकतो आपण? मला सांगा ना. ह्या गौरी ताईंना विचारूया. ताई, तुम्ही ओळखत असताल ना त्याला? हा, त्यांचं काहीतरी नाव देशमुख. देशमुख कंट्री माउथ. पण खूप खडूस माणूस आहे हा तो. असणारच, वकील आहे ना. हा, नाही म्हणजे त्यांचा वकील आहे ना, म्हणून तो खडूस असणार असं म्हणलं मॅडम. मी बोलून बघते त्यांच्याशी. प्लीज बोला त्यांच्याशी. इन द मीन टाइम मी सुद्धा सगळे पेपर चेक करतोय. पण आता झालंय असं ना की त्या आमच्या डॉक्युमेंट रूम मध्ये इतके पेपर्स आहेत ना की त्यातले नेमके या जमिनीचे कुठले हे मला कळत नाहीये. म्हणजे ते कसं झालंय ना, मोठ्या समुद्रात होनोलुलू शोधतोय मी असं वाटतंय मला. हो ना. काय विनोद करताय हो? हा, पण ते पेपर्स शोधणं खूप गरजेचं आहे. ते पुरावे आहेत आपले, खूप महत्वाचे पेपर्स आहेत. त्यामुळे शोधण्यापलीकडे पर्याय नाही आपल्याकडे. Good morning, sir. Good morning. Both of you, show me your license. नहीं है. Then PAN card. Okay. नहीं है. आधार कार्ड. नहीं है. इलेक्शन कार्ड, रेशन कार्ड, समथिंग तरी. नहीं है. नाही है. नो आयडेंटिटी लेटर. काय? अहो, द ओळखपत्र. मी सांगतो काय माहिती का मॅडम, बेसिकली मी एक फेमस डिरेक्टर आहे आणि हे एक फेमस रायटर आहे. त्याच्यामुळे आम्ही आमची आयडेंटिटी सोबत घेऊन फिरत असतो. ह्या सगळ्याची काय गरज आहे ना आम्हाला? अहो, पण असंच कसं आय गिव्ह यू रूम? तुमच्याकडे नो आयडेंटिटी ना. Ma'am, and you know my personality is global warning. What? Yeah, my personality, whole personality. मी ओळखतो ना. Correct. हॅलो. अगं, ओळखपत्राची काय गरज आहे? यू नक्की नो हर ना? येस आय नो. तू फक्त रूम दे, बाकी मी सगळं बघतो. खरंच गाडी शिकायची यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला. क्लच वर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी,
इट्स ओके. हे सोड. अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात. आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गप्पे. ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. हो चल.